नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर रक्षित बागडे, सहाय्यक प्राध्यापक व विभाग प्रमुख अर्थशास्त्र विभाग, स्वर्गीय मनसारामजी पडोळे, कला महाविद्यालय, गणेशपूर, भंडारा। आज आपण स्थूल अर्थशास्त्राचे सिद्धांत BA भाग 2 सेमिस्टर 3 मधील अर्थशास्त्र विषयाचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाद्वारे निर्धारित अभ्यासक्रमातील घटक 4 मधील गुंतवणूक फलन या टॉपिकचा अभ्यास करणार आहोत। तर सर्वप्रथम आपण समजून घेऊया गुंतवणुकीचा अर्थ। तर केन्सने गुंतवणुकीची व्याख्या पुढील प्रमाणे केलेली आहे। भांडवली वस्तूच्या परिमाणात होणारी वाढ म्हणजे गुंतवणूक होय। तर केन्सने गुंतवणुकीचा अर्थ स्पष्ट करताना कोणत्याही व्यक्तीद्वारे केल्या जाणाऱ्या 2 प्रकारच्या गुंतवणुकीचा विचार केला आहे। एक म्हणजे वित्तीय गुंतवणूक आणि दुसरं म्हणजे वास्तविक गुंतवणूक। तर वित्तीय गुंतवणूक म्हणजे कंपन्याचे जुने शेअर्स खरेदी करणे होय आणि वास्तविक गुंतवणूक म्हणजे नवीन शेअर्सची खरेदी किंवा नवीन कारखाने, इमारती इत्यादीची निर्मिती करणे होय। तर गुंतवणुकीचे मुख्यतः 2 प्रकार आहेत। एक म्हणजे स्वायत्त गुंतवणूक आणि दुसरं म्हणजे प्रेरित गुंतवणूक। तर आपण ह्या दोन्ही प्रकाराची इथं विस्तृतपणे माहिती अभ्यासूया। त्यातील पहिलं आहे स्वायत्त गुंतवणूक। तर स्थिर उपभोगाच्या पातळीवर जी गुंतवणूक केली जाते त्या गुंतवणुकीला स्वायत्त गुंतवणूक म्हणतात। या गुंतवणुकीवर उत्पन्नातील बदलाचा परिणाम होत नाही। या उलट ह्या गुंतवणुकीचा उत्पन्नावर मात्र प्रभाव पडू शकतो। एवढेच नव्हे तर उत्पन्न स्थिर राहूनही स्वायत्त गुंतवणूक बदलू शकते। उत्पन्नात बदल होऊन देखील ही गुंतवणूक स्थिर असते। त्यामुळे स्वायत्त गुंतवणुकीचा वक्र हा क्षितिज समांतर असतो। त्यानंतर आपण अभ्यासूया स्वायत्त गुंतवणुकीची वैशिष्ट्ये। तर पहिला मुद्दा आहे उत्पन्न बदलाचा परिणाम नाही। तर स्वायत्त गुंतवणुकीवर उत्पन्नात होणाऱ्या बदलाचा कोणताच परिणाम होत नसतो। दुसरा मुद्दा आहे बाहेरील घटकाचा परिणाम। तर आर्थिक प्रणालीच्या बहिर्जात घटकांचा जसे की लोकसंख्या, विदेशी व्यापार, तंत्रविषयक बदल, संशोधन, युद्ध, आंतरराष्ट्रीय परिस्थिती इत्यादी घटकाचा परिणाम हा स्वायत्त गुंतवणुकीवर होत असतो। त्यानंतर तिसरा मुद्दा आहे सरकारद्वारे केली जाते। तर स्वायत्त गुंतवणूक ही सरकारद्वारे किंवा खाजगी क्षेत्राद्वारे रस्ते, कालवे, शाळा, दवाखाने इत्यादीमध्ये केली जाते। त्यानंतर चौथा मुद्दा आहे सार्वजनिक असते। तर सामान्यपणे स्वायत्त गुंतवणूक ही सार्वजनिक गुंतवणूक असते। त्यानंतर पाचवा मुद्दा आहे वक्र क्षितिज समांतर। तर स्वायत्त गुंतवणुकीचा वक्र हा क्षितिज समांतर असतो। तर आकृतीमध्ये आपण पाहूया की अक्ष अक्षावर उत्पन्न घेतले आहे आणि अय अक्षावर आपण गुंतवणूक घेतलेली आहे। यामध्ये जो ग हा वक्र आपण काढलेला आहे हा स्वायत्त गुंतवणूक दर्शक वक्र आहे। आणि आपण पाहत आहोत की उत्पन्नाच्या इथं 2 पातळ्या आपण दर्शवल्या तरी स्वायत्त गुंतवणूक जी आहे ती स्थिर आहे। म्हणजेच हा जो ग वक्र आहे हा अक्ष अक्षाला समांतर क्षितिज समांतर असा वक्र आहे। त्यानंतर आपण अभ्यासूया प्रेरित गुंतवणूक। तर उपभोगाच्या आणि उत्पन्नाच्या बदलत्या पातळीवर केली जाणारी गुंतवणूक ही प्रेरित गुंतवणूक होय। उत्पन्नात वाढ झाली असता उपभोग खर्च वाढतो व हा वाढलेला उपभोग खर्च नवीन गुंतवणुकीला प्रेरित करतो, म्हणून या गुंतवणुकीला प्रेरित गुंतवणूक असे म्हणतात। समाजाच्या उत्पन्नात जसजशी वाढ होत जाते तसतसा उपभोग वाढून प्रेरित गुंतवणूक देखील वाढत जाते। त्यामुळे प्रेरित गुंतवणुकीचा वक्र खालून वर उजवीकडे वळणारा असतो। त्यानंतर आपण अभ्यासूया प्रेरित गुंतवणुकीची वैशिष्ट्ये। तर पहिला मुद्दा आहे उपभोगाचा परिणाम। तर उपभोगात वाढ झाल्यामुळे प्रेरित गुंतवणूक जी आहे ती वाढते। दुसरं वैशिष्ट्य आहे उत्पन्नावर परिणाम। तर ही गुंतवणूक उत्पन्नावर अवलंबून असते। उत्पन्नातील बदलाचा या गुंतवणुकीवर परिणाम होत असतो। तिसरा मुद्दा आहे नफा प्राप्त करण्याचा हेतू। तर मुख्यतः प्रेरित गुंतवणूक खाजगी उद्योगाद्वारे जास्तीत जास्त नफा प्राप्त करण्याच्या हेतूने केली जाते। त्यानंतर चौथा मुद्दा आहे मागणीचा परिणाम। तर भविष्यकाळात वस्तूच्या मागणीत वाढ होण्याची जर शक्यता असेल तर प्रेरित गुंतवणूक ही वाढते। त्यानंतर पाचवा मुद्दा आहे लोकसंख्या वाढीचा परिणाम। तर लोकसंख्या जर वाढली तर वस्तूची व सेवाची मागणी वाढून
प्रेरित गुंतवणूक वाढते. त्यानंतर 6वा मुद्दा आहे वक्र डावीकडून उजवीकडे जातो. तर प्रेरित गुंतवणुकीचा वक्र हा खालून वर उजवीकडे वळणारा असतो. तर ह्या आकृतीमध्ये आपण अक्ष आसावर उत्पन्न घेतली आहे, अ या आसावर गुंतवणूक घेतली आहे आणि ग जो वक्र इथं दर्शवलेला आहे तो प्रेरित गुंतवणूक दर्शक वक्र आहे. आणि यामध्ये आपण पाहतो की जसं उत्पन्न वाढते आहे तसतसं हा प्रेरित गुंतवणुकीचा वक्र वरच्या दिशेने वळतो आहे. जसजसे उत्पन्न वाढते आहे तसतसा हा वक्र डावीकडून उजवीकडे वरच्या दिशेने वळतो आहे. त्यानंतर आपण अभ्यासूया गुंतवणूक प्रवृत्ती. तर साधारणपणे गुंतवणूक उत्पन्नावर अवलंबून असते. उत्पन्न वाढल्यास गुंतवणूक देखील वाढते. उत्पन्न आणि गुंतवणूक यामधील संबंधाला केन्सने गुंतवणूक प्रवृत्ती असे संबोधले आहे. गुंतवणूक प्रवृत्तीचे सरासरी गुंतवणूक प्रवृत्ती आणि सीमांत गुंतवणूक प्रवृत्ती असे 2 प्रकार पडतात. त्या दोन्ही प्रकारांची माहिती आपण इथं घेऊया. त्यातील पहिला आहे सरासरी गुंतवणूक प्रवृत्ती. तर गुंतवणूक खर्चाचे एकूण उत्पन्नाशी जे प्रमाण असते त्याला सरासरी गुंतवणूक प्रवृत्ती असे म्हणतात. सूत्र रूपाने सांगायचे झाल्यास सरासरी गुंतवणूक प्रवृत्ती बरोबर गुंतवणूक खर्च भागिला एकूण उत्पन्न म्हणजेच आय भागिला वाय. तर इथं आय जो आहे तो गुंतवणूक खर्च आहे आणि वाय जो आहे तो एकूण उत्पन्न दर्शवितो. त्यानंतर आपण अभ्यासूया सीमांत गुंतवणूक प्रवृत्ती. तर समाजाच्या एकूण उत्पन्नात वाढ झाली तर गुंतवणुकीत वाढ होते. गुंतवणुकीत होणाऱ्या वाढीचे उत्पन्नात होणाऱ्या वाढीशी जे प्रमाण असते त्याला सीमांत गुंतवणूक प्रवृत्ती असे म्हणतात. आणि सूत्ररूपाने सांगायचे झाल्यास सीमांत गुंतवणूक प्रवृत्ती बरोबर गुंतवणुकीतील खर्च भागिला उत्पन्नातील वाढ म्हणजेच डेल्टा आय भागिला डेल्टा वाय. इथं डेल्टा आय जो आहे तो गुंतवणुकीवरील खर्च दर्शवतो तर डेल्टा वाय जो आहे तो उत्पन्नातील वाढ दर्शवितो. त्यानंतर आपण अभ्यासूया गुंतवणूक निर्धारित करणारे घटक. तर मुख्यतः 2 घटक जे आहेत ते गुंतवणूक निर्धारित करीत असतात. त्यातील पहिलं म्हणजे भांडवलाची सीमांत लाभ क्षमता आणि दुसरं म्हणजे व्याजाचा दर. तर सर्वप्रथम आपण पाहूया की भांडवलाची सीमांत लाभ क्षमता म्हणजे काय असते. तर वास्तवात भांडवलाच्या सीमांत लाभ क्षमतेची संकल्पना 1930 मध्ये सर्वप्रथम फिशरने मांडली होती. फिशरच्या मते नवीन गुंतवणुकीपासून प्राप्त होऊ शकणाऱ्या लाभाचा अपेक्षित दर म्हणजे भांडवलाची सीमांत लाभ क्षमता होय. भांडवली संपत्तीच्या एखाद्या अतिरिक्त मात्रेपासून प्राप्त होणाऱ्या उत्पत्तीच्या किमतीतून उत्पादन व्यय वजा जाता प्राप्त होणारे उत्पन्न म्हणजे भांडवलाची सीमांत लाभ क्षमता. तर केन्सच्या मते भांडवलाची सीमांत लाभ क्षमता म्हणजे तो वटावाचा दर होय ज्या दराने भांडवली संपत्तीच्या अपेक्षित प्राप्तीचे वर्तमान मूल्य त्या भांडवली संपत्तीच्या पुरवठा किमतीशी समान होतात. तर भांडवलाची सीमांत लाभ क्षमता जी आहे ती 2 घटकांनी निर्धारित होत असते. पहिला घटक म्हणजे भांडवली संपत्तीची संभाव्य प्राप्ती आणि दुसरा घटक म्हणजे भांडवली संपत्तीची पुरवठा किंमत. तर दोन्हीचा आपण इथं अभ्यास करूया. सर्वप्रथम आपण पाहूया भांडवली संपत्तीची संभाव्य प्राप्ती म्हणजे काय. तर भांडवली संपत्तीची संभाव्य प्राप्ती म्हणजे त्या भांडवली संपत्तीपासून तिच्या संपूर्ण जीवनकाळात प्राप्त होऊ शकणारे एकूण शुद्ध उत्पन्न होय. म्हणजेच भांडवली संपत्तीची संभाव्य प्राप्ती निश्चित करण्यासाठी त्या संपत्तीद्वारे उत्पादित होणाऱ्या वस्तूची एकूण किंमत विचारात न घेता या एकूण किमतीतून उत्पादन खर्च व त्या भांडवली संपत्तीच्या प्रतिस्थापनेच्या व्यय वजा जाता शिल्लक राहणारी रक्कम ही विचारात घेतली जाते. त्यानंतर आपण पाहूया भांडवली संपत्तीची पुरवठा किंमत म्हणजे काय. तर नवीन भांडवली संपत्तीत गुंतवणूक करण्यापूर्वी तिच्या संभाव्य प्राप्तीबरोबरच तिची पुरवठा किंमत देखील विचारात घ्यावी लागते. कारण भांडवलाची सीमांत लाभक्षमता भांडवली संपत्तीच्या पुरवठा किमतीवर देखील अवलंबून असते. भांडवली संपत्तीची पुरवठा किंमत म्हणजे भांडवली संपत्तीच्या एका नवीन मात्रेचा उत्पादन खर्च होय. त्यामुळे भांडवली संपत्तीच्या पुरवठा किमतीला पूर्ण स्थापनेचा
खर्च असेही म्हणतात. सूत्ररूपाने सांगायचे झाल्यास भांडवलाची सीमांत लाभक्षमता बरोबर संभाव्य प्राप्ती गुणिला 100 भागिला पुरवठा किंमत. तर केन्सने सांगितलेले सीमांत लाभक्षमतेचे सूत्र आपण पाहूया. तर केन्सने जे सूत्र मांडले आहे ते CR बरोबर Q1 भागिला 1 अधिक R प्लस Q2 भागिला 1 प्लस R स्क्वेअर प्लस Q3 भागिला 1 प्लस R घन QN भागिला 1 अधिक R वर्ग N. त्यानंतर आपण अभ्यासूया गुंतवणूक आणि भांडवलाची सीमांत लाभक्षमता. तर भांडवलाच्या सीमांत लाभक्षमतेचे जे स्पष्टीकरण आपण केलेले आहे त्यानुसार भांडवलाची सीमांत लाभक्षमता म्हणजे भांडवलाच्या एका अतिरिक्त मात्रेपासून प्राप्त होणाऱ्या अपेक्षित उत्पन्नाचा सर्वोच्च दर होय. तर केन्सच्या मते गुंतवणूक खर्चात जसजशी वाढ होत जाते तसतशी भांडवलाची सीमांत लाभक्षमता ही उत्तरोत्तर कमी कमी होत जाते. तर गुंतवणूक आणि भांडवलाची सीमांत लाभक्षमता समजून घेण्याकरता आपण कोष्टकाचा आधार घेऊया. ह्या कोष्टकामध्ये आपण पहिल्या रकान्यामध्ये गुंतवणूक घेतली आहे आणि दुसऱ्या रकान्यामध्ये भांडवलाची सीमांत लाभक्षमता टक्क्यामध्ये आपण घेतलेली आहे. गुंतवणूक 100 कोटी रुपये झाल्यास भांडवलाची सीमांत लाभक्षमता ही 15% असते. 125 कोटी रुपये गुंतवणूक झाल्यास सीमांत लाभक्षमता ही 12% असते. गुंतवणूक जी आहे 150 कोटी रुपये झाल्यास सीमांत लाभक्षमता ही 9% असते आणि गुंतवणूक जी आहे 175 कोटी रुपये झाल्यास सीमांत लाभक्षमता ही 6% असते. तर यावरून असे लक्षात येते की जसजशी गुंतवणूक वाढत आहे तसतशी भांडवलाची सीमांत लाभक्षमता जी आहे ती कमी कमी होत आहे. तर संबंधित आकृतीच्या द्वारे आपण हे स्पष्ट करूया. यामध्ये अक्ष आसावर आपण गुंतवणूक घेतलेली आहे आणि य ह्या आसावर आपण सीमांत लाभक्षमता घेतलेली आहे. यामध्ये म1 आणि म2 जे आहेत हे सीमांत लाभक्षमता दर्शविणाऱ्या रेषा आहेत. प्रारंभिक संतुलन जे आहे म बिंदूवर आपण दर्शवलेले आहे आणि गुंतवणूक जर आपण कमी केली तर सीमांत लाभक्षमता ही वाढते म्हणजे स वरून S1 होते आणि जर आपण गुंतवणूक वाढवली तर सीमांत लाभक्षमता ही S1 वरून S पर्यंत येते. म्हणजे याचा अर्थ असा की गुंतवणुकीत जसजशी वाढ होते तसतशी भांडवलाची सीमांत लाभक्षमता ही उत्तरोत्तर कमी होऊ लागते. त्यानंतर आपण अभ्यासूया भांडवलाच्या सीमांत लाभक्षमतेला प्रभावित करणारे घटक. तर ज्या घटकांचा भांडवलाच्या सीमांत लाभक्षमतेवर प्रभाव पडतो त्या घटकांचे अल्पकालीन आणि दीर्घकालीन अशा 2 प्रकारे वर्गीकरण केले जाते. त्यातील सर्वप्रथम आपण अल्पकालीन घटक पाहू. त्यातील पहिला मुद्दा आहे उत्पन्नातील बदल. तर अल्पकाळात उत्पन्नात होणाऱ्या बदलाचा परिणाम भांडवलाच्या सीमांत लाभक्षमतेवर होत असतो. दुसरा मुद्दा आहे उपभोग प्रवृत्ती. तर भांडवली वस्तूची मागणी उपभोग्य वस्तूच्या मागणीवर अवलंबून असते. त्यामुळे अल्पकाळात उपभोग प्रवृत्ती वाढून उपभोग्य वस्तूची मागणी वाढली तर भांडवलाची सीमांत लाभक्षमता ही वाढत असते. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे किमतीत बदल. जर भविष्यकाळात वस्तूच्या किमती वाढण्याची शक्यता असेल तर भांडवली संपत्तीची संभाव्य प्राप्ती वाढून सीमांत लाभक्षमता ही वाढत असते. त्यानंतर चौथा मुद्दा आहे उत्पादन खर्चात बदल. तर भविष्यकाळात वस्तूच्या उत्पादन खर्चात वाढ होण्याची शक्यता असेल तर भांडवली संपत्तीची अपेक्षित प्राप्ती कमी होऊन सीमांत लाभक्षमता ही कमी होईल. त्यानंतर चौथा मुद्दा आहे कर धोरण. तर सरकारच्या करविषयक धोरणाचा देखील भांडवलाच्या सीमांत लाभक्षमतेवर परिणाम होतो. जर सरकारने मोठ्या प्रमाणावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर लावले तर त्याचा गुंतवणुकीवर प्रतिकूल परिणाम होतो व सीमांत लाभक्षमता ही घटते. त्यानंतर 6वा मुद्दा आहे विद्यमान गुंतवणूक. तर एखाद्या उद्योगात पूर्वीपासून भांडवली संपत्तीचे परिमाण जास्त असेल तर भांडवली संपत्तीत आणखी वाढ करण्यास वाव नसतो व भांडवलाची सीमांत लाभक्षमता ही कमी होते. त्यानंतर 7वा मुद्दा आहे वर्तमान भांडवलाची उत्पादन क्षमता. जर वर्तमान भांडवली संपत्तीची उत्पादन क्षमता पूर्णपणे वापरली जात नसेल तर त्या संपत्तीद्वारे उत्पादित होणाऱ्या वस्तूची मागणी वाढल्यास त्या संपत्तीच्या परिमाणात आणखी वाढ करण्याची गरज नसते.
कारण विद्यमान प्रयुक्त उत्पादन क्षमतेचा उपयोग वस्तूचे उत्पादन वाढवण्यासाठी केला जाऊ शकतो. या परिस्थितीत भांडवली संपत्तीची सीमांत लाभ क्षमताही कमी होते. त्यानंतर शेवटचा मुद्दा आहे संयोजकाचा आशावाद. तर संघटकाचा आशावाद व निराशावाद भांडवलाच्या सीमांत लाभ क्षमतेला प्रभावित करतो. आशावाद अपेक्षित लाभात वाढ करतो, त्यामुळे भांडवलाची सीमांत लाभ क्षमता वाढते. या उलट निराशावाद भावी अपेक्षित लाभात घट करतो, त्यामुळे सीमांत लाभ क्षमताही घटते. त्यानंतर आपण पाहूया दीर्घकालीन घटक. त्यातील पहिला मुद्दा आहे लोकसंख्या. तर वाढत्या लोकसंख्येचा भांडवलाच्या दीर्घकालीन सीमांत लाभ क्षमतेवर अनुकूल प्रभाव पडत असतो. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे तांत्रिक प्रगती. तर उत्पादन तंत्रात प्रगती होऊन नवीन यंत्राचा शोध लागला तर अशी नवीन यंत्रे उत्पादनात लावली जातात व भांडवलाची सीमांत लाभ क्षमताही वाढते. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे नवीन प्रदेशाचा विकास. तर एखाद्या देशात नवीन प्रदेशाचा आर्थिक विकास करण्यासाठी त्या प्रदेशात शेती, उद्योग व सेवा या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली जाते, कारण भांडवलाची सीमांत लाभ क्षमताही कमी होते. त्यानंतर चौथा मुद्दा आहे आर्थिक धोरण. तर भविष्यकाळात सरकार कशा प्रकारचे आर्थिक धोरण स्वीकारते यावर देखील भांडवलाची सीमांत लाभ क्षमता अवलंबून असते. भविष्यात सरकार उद्योगाचे राष्ट्रीयकरण करण्याची शक्यता नसेल तर खाजगी संयोजकाच्या दृष्टीने भांडवलाची सीमांत लाभ क्षमताही कमी होते. त्यानंतरचा मुद्दा आहे गुंतवणुकीचा चालू दर. तर एखाद्या उद्योगात गुंतवणुकीचा वर्तमान दर जर बराच मोठा असेल तर अशा उद्योगात नवीन गुंतवणूक करण्यास फारसा वाव नसतो, त्यामुळे भांडवलाची सीमांत लाभ क्षमता ही कमी होते. त्यानंतरचा मुद्दा आहे मागणीतील दीर्घ वाढ. जर भविष्यकाळात वस्तूच्या मागणीत कायम स्वरूपाची वाढ होण्याची शक्यता असेल व ही वाढ दीर्घकालीन कायम टिकून राहण्याची शक्यता असेल तर संयोजक अशा वस्तूच्या उद्योगात जास्त गुंतवणूक करण्यास प्रेरित होतात व भांडवलाची सीमांत लाभ क्षमताही वाढते. त्यानंतर शेवटचा मुद्दा आहे देशातील राजकीय व सामाजिक परिस्थिती. समाजात भविष्यकाळात युद्धासारख्या घटनांमुळे राजकीय व सामाजिक अशांती निर्माण होण्याची शक्यता असेल तर भांडवलाची सीमांत लाभ क्षमता कमी होऊन कमी गुंतवणूक केली जाते. या उलट शांततेच्या परिस्थितीत भांडवलाची सीमांत लाभ क्षमताही जास्त असते. त्यानंतर आपण अभ्यासूया भांडवलाच्या सीमांत लाभ क्षमतेवरील आक्षेप. त्यातील पहिला मुद्दा आहे भांडवलाची सीमांत लाभ क्षमतेचे मापन करता येत नाही. तर टीकाकारांच्या मते केन्सने मांडलेल्या सीमांत लाभ क्षमतेच्या संकल्पनेचे व्यवहारात निश्चितपणे मापन करणे कठीण आहे, कारण सीमांत लाभ क्षमता संयोजकाच्या भांडवली संपत्तीपासून मिळू शकणाऱ्या संभाव्य प्राप्तीसंबंधीच्या अपेक्षावर अवलंबून असते आणि या अपेक्षा पूर्णपणे बरोबर राहू शकत नाही. त्यानंतर दुसरी टीका आहे तर्कशुद्धतेचा अभाव. तर हेजलिटच्या मते केन्सची भांडवलाच्या सीमांत लाभ क्षमतेसंबंधीची धारणा तर्कशुद्ध नाही. केन्सच्या मते भांडवलाच्या सीमांत लाभ क्षमतेवर संघटकाच्या भावी अपेक्षांचा प्रभाव पडतो, परंतु व्याजाच्या दरावर मात्र भावी अपेक्षांचा परिणाम होत नाही. याचा अर्थ असा की केन्सने भांडवलाच्या सीमांत लाभ क्षमतेच्या संकल्पनेला गतिशील आणि व्याजाच्या दराला गतिहीन मानले आहे, परंतु हेजलिनच्या मते ते तर्कसंगत नाही. त्यानंतर तिसरी टीका आहे सीमांत लाभ क्षमतेचा निश्चित अर्थ नाही. तर हेजलिनच्या मते केन्सने आपल्या विवेचनात सीमांत लाभ क्षमता या शब्दाचा उपयोग वेगवेगळ्या अर्थाने केला आहे, त्यामुळे या संकल्पनेचा नेमका अर्थ कोणता हे शोधून काढणे कठीण आहे. त्यानंतर चौथी टीका आहे सीमांत लाभ क्षमतेच्या मर्यादा. सालनियरच्या मते या संकल्पनेच्या दोन मर्यादा आहेत. पहिलं म्हणजे संकल्पनेचा उपयोग करतेवेळी इतर उत्पादनाच्या साधनाच्या योगदानाचा विचार करावयास पाहिजे, परंतु केन्सने हा विचार केला नाही. आणि दुसरे म्हणजे केन्सने सीमांत लाभ क्षमतेचा विचार संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या संदर्भात केला आहे. सालनियरच्या मते या संकल्पनेचा विचार अर्थव्यवस्थेच्या वेगवेगळ्या क्षेत्राच्या संदर्भात करणे अधिक योग्य झाले असते. त्यानंतर शेवटची टीका आहे पूर्ण स्पर्धा नसते. केन्सने आपल्या सिद्धांतामध्ये पूर्ण स्पर्धेची परिस्थिती गृहीत धरली आहे, परंतु प्रत्यक्ष व्यवहारात परिपूर्ण स्पर्धेची संकल्पना जी आहे ती कधीही प्रत्ययास येत नाही, कारण व्यवहारात कोणत्याही बाजारात परिपूर्ण स्पर्धेची परिस्थिती ही कधीच आढळून येत नाही.
तर अशा प्रकारे आपण गुंतवणुकीचा अर्थ, गुंतवणुकीचे प्रकार, त्यानंतर भांडवलाची सीमांत लाभक्षमता आणि भांडवलाच्या सीमांत लाभक्षमतेवरील आक्षेप या सर्व घटकांचा इथं अभ्यास केलेला आहे. धन्यवाद.